तपोभूमी नाशिकच्या शोधार्थ मी आता आलोय सिन्नरच्या अतिप्रसिद्ध श्री गोंदेश्वर महादेव मंदिरात। आपण बघूया हे मंदिर। महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेले हे गोंदेश्वर महादेव मंदिर। अभ्यासकांनुसार हे मंदिर राष्ट्रकूटकालीन म्हणजे सुमारे 11व्या शतकातील असावे। पायथ्याशी असलेली गजशिल्पे मंदिर जणू गजरथावर स्वार झाले आहे असे भासवते। हे मंदिर शिवपंचायतन स्वरूपातील आहे, म्हणजेच मध्यभागी शिव मंदिर व त्याभोवती गणपती, पार्वती, सूर्य व विष्णू यांची मंदिरे आहेत। गोंदेश्वर मंदिराच्या बाह्य भागावर अप्सरा, नृत्यांगना, देवदेवता व पुराणकथांमधील प्रतिमा शिल्पे पाहायला मिळतात। उत्तरेला एका मोठ्या देवकोष्ठात चतुर्भुज देवीची मूर्ती व मकरमुखी गोमुख आहे। शिवमंदिरासमोर असलेल्या नंदीसाठी स्वतंत्र व देखणा असा नंदी मंडप आहे। मूळचा नंदी भग्न अवस्थेत असून तो नंदी मंडपाच्या उजव्या बाजूला ठेवलेला आहे व येथे एक शिवपिंडही आहे। मंदिराच्या सभामंडपात सुरसुंदरी व विविध नक्षीकामाने युक्त असे खांब आहेत। गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर शैव द्वारपाल आहेत। अध्यात्म व शिल्पकला यांचा अद्वितीय संगम या ठिकाणी आहे। मंदिराच्या पूर्वेकडील दरवाजाचा मंडप नक्षीने बहरलेला आहे। येथील सिमेट्री बघताना मन थक्क होते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा। सेव्ह करा, शेअर करा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका।